बऱ्याच क्रिएटिव्ह कट्ट्यामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर आज आपण बघणार आहोत तेलकट न होणारा आणि छान कुरकुरीत राहणारा असा पोह्यांचा चिवडा. दिसायलाही एकदम छान आणि करायलाही एकदम सोपा असा 1 किलो पोह्याच्या मापाचा चिवडा. त्यासाठी लागणारं साहित्य: मी 1 किलो पोहे घेतलेले. पोह्यांना मी चाळून आणि उन्हाला वाळून घेतलेलं आहे. उन्हात पोहे वाळू घातल्यामुळे तळता वेळेस फुलून निघतात. मी 250 ग्रॅम मक्का पोहे घेतलेले, त्यालाही उन्हात वाळू घातलेलं होतं. 250 ग्रॅम शेंगदाणे, वाटी काजू, त्याला बारीक कट केलेलं आहे. 1 वाटी बारीक कट केलेलं खोबरं, 1 वाटी कढीपत्ता, 200 ग्रॅम डाळवं, यालाही उन्हात वाळू घातलेलं आहे. लसूण ओवा याची पेस्ट, आणि ओवा प्रत्येकी 1.5 चमचा घेतलेला आहे आणि अर्धा वाटी लसूण घेतलेला आहे. यात थोडंसं पाणी टाकून मी हे मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलेलं आहे सर्व. 2 चम्मच मीठ घेतलेलं आहे, 2 चम्मच हळद. तर सर्वात पहिले पोहे तळून घेऊया. तुला मी कढईत तेल तापायला ठेवलं होतं, ही गरम झालेलं आहे. आता त्यात आपण पोहे सोडूया. छान तेल कडक झाल्यासच पोहे सोडावे आणि पोहे सोडल्यास गॅसची फ्लेम लो ठेवावी. पोहे मस्त फुललेले आहेत. आता हे काढून घेऊया. अशाच प्रकारे बाकीचे पोहे तळून घेऊया. उन्हात वाळवल्यामुळे आणि तेलात टाकल्याबरोबर कसे पोहे आपले फुलून निघतायत बघा. पोहे छान फुलून निघाल्यास लगेच काढून घेऊया. आता मक्का पोहे तळूया. कडक तेलात मक्का पोहे टाकावे आणि टाकल्यास गॅसची फ्लेम लो ठेवावी. मक्का पोहे मस्त फुलून निघालेले आहेत. आता त्यांनाही काढून घेऊया. खोबरंही तळून घेऊया. सोयीनं कढईत टाकूनही तळू शकता पूर्ण तेलात, पण झारात तळल्यामुळे काढायला सोपं जातं, म्हणून मी झारातच तळतीये. डाळवंही तळून घेऊया. डाळव्याचा कलर बदलला थोडासा की लगेच काढून घेऊया. नंतर काजूही तळून घेऊया. काजूनेही कलर बदललाय. आता काजूही छान तळलेले काढून घेऊया. शेंगदाणे तळून घेऊया. शेंगदाणे छान खरपूस भाजून घेऊया. दाताखाली आल्यास छान लागतो शेंगदाणा. कद्द्यालाही तसंच तळून घेऊया छान कडक. पण सर्व तळून घेतलेलं आहे. मी कढईतलं सर्व तेल काढलेलं आहे. यात थोडंसं तेल ठेवून आपण ही पेस्ट केलेली ही भाजून घेऊया. सुटलेला आहे. आता हळद आणि मीठ टाकून ह्याला परतून घेऊया.
परतलेला आहे. आता ही फोडणी हे आपण तळून घेतलेलं आहे त्यात टाकून घेऊया. त्यात आता हे पोहे टाकून हे सर्व मिक्स करून घेऊया. माझ्या नवनवीन रेसिपीज जर बघायच्या असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. चिवडा आता मी मिक्स करून घेतलेला आहे. हा दिसायलाही एकदम मस्त आणि खायलाही एकदम कुरकुरीत झालेला आहे. एन्जॉय.